2018-19च्या वर्षात मेडिकल समोर तरुण पोरांच्या रांगा लागायच्या. कशासाठी? तर एक क्रीम घेण्यासाठी. मागणी एवढी होती की स्टॉक आल्या आल्या संपायचा. पुढचा स्टॉक येईपर्यंत ब्रदरहूडवाली पोरं एक ट्यूब दोघात लावायचे. संपायला आली की लाटण्याने लाटून पार पिळून काढायचे. पण एक दिवस खाडा पडू देत नव्हते. एवढे कुटाने जिच्यासाठी होत होते त्या क्रीमचं नाव होतं पॅन्डम. नाव ऐकून आठवलंच असेल. पॅन्ड्रम, पॅन्डम अशा कित्येक नावानं ओळखली जाणारी ही क्रीम फंगल इन्फेक्शनवर लावण्यासाठी बनलेली. पण पोरं तिला तोंडावर फासायचे. कशासाठी? तर गोरं होण्यासाठी. लय लांब कशाला, तुमचाच एखादा सावळा मित्र ही क्रीम लावून अचानक गोरा झाल्याचं तुम्ही नोटीस केलं असेलच. कुणाचे चेहरे सुजायला लागले तर कुणाला काहीतरी भलतंच होऊ लागलं. पण भारतातल्या लोकांना गोरं व्हायचं नाद गप्प बसू देतोय वय. हळूहळू क्रीमचा खर्च परवडत नव्हता म्हणून वापर कमी कमी होत गेला आणि बंदच झाला. पण ते फक्त म्हणायलाच. संभाजीनगरच्या एका दुकानाबाहेर आजही 100 एक पोरं गोरं व्हायची क्रीम घ्यायला रांगेत उभे असतात. पण हीच क्रीम वापरणं 2 तरुणांच्या जीवावर वेतलंय. मित्रांच्या सांगण्यावरून गोरं होण्यासाठी एक क्रीम लावली, पण त्याचा साईड इफेक्ट म्हणून त्या दोघांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. योगायोगानं संभाजीनगर मनसेने पाकिस्तानी क्रीम शहरात विकली जात असल्यानं त्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी कारवाई केली. आणि समोर आलं त्या क्रीमचं पाकिस्तान कनेक्शन आणि त्यातले जीव घेणे कंटेंट. काय आहे हे प्रकरण? त्या क्रीममध्ये असं काय होतं ज्याने त्या 2 तरुणांच्या किडन्या खराब झाल्या? त्या क्रीमचं पाकिस्तान कनेक्शन काय? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस स्टेशन मागचं एक दुकान. तिथे स्वतःला डॉक्टर म्हणून घेणारा अलीम नावाचा माणूस चेहरा गोरा करण्याच्या क्रीम, साबण आणि सिरम विकतो. पोरांमध्ये त्याची लय क्रेज. 3 वर्षांआधी संभाजीनगरच्याच सलमान शेख आणि मोहसिन शेख या 2 भावांना त्यांचाच एक मित्र अचानक गोरा झालेला दिसला. त्यांनी त्याला कारण विचारलं. तो म्हणाला, मी गोरे नावाची क्रीम सकाळ संध्याकाळ लावली. सलमान मोहसिनने लगेच त्याला पत्ता विचारला. क्रीम घेऊन आले, वापरायला सुरुवात केली आणि 2च दिवसात गोरे झाले. आता या क्रीम मध्ये पारा म्हणजे मर्क्युरी आणि क्लोबेटासोल नावाचे स्टिरॉइड्स असतात, जे त्वचेतील मेलॅनिन नावाची प्रक्रिया तात्पुरती थांबवतो. हे मेलॅनिन ती प्रक्रिया आहे जी अतितीव्र सूर्यकिरणांपासून वाचण्यासाठी त्वचेला नैसर्गिक काळा रंग देते. आता शेख बंधूंना गोरं झालेलं पाहून बाकीच्या मित्रांनी कारण विचारलं. ह्यांनी गोरे क्रीमचं नाव आणि पत्ता सांगितला. असं करत करत ही सायकल वाढत गेली. या क्रीमने चेहरा गोरा तर होत होता, पण तो रंग तसाच राहण्यासाठी ही गोरे क्रीम रोज लावावी लागायची. हे दोघं भाऊ दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ अशा दोन्ही वेळेला ही क्रीम लावायचे. 6 महिने क्रीम कंटिन्यू लावल्यानंतर एक दिवशी मोहसिनच्या पोटात दुखायला लागलं. डॉक्टरांनी गॅसचं कारण देऊन काही गोळ्या दिल्या, पण त्याला फरक पडतच नव्हता. एक दिवस मोहसिनच्या डोळ्याखाली सूज आली. नंतर हळूहळू करून त्याचं संपूर्ण शरीरच सुजलं. याच दरम्यान सलमानलाही तीच लक्षणं स्वतःमध्ये जाणवायला लागली. मग न राहून दोघांनीही लघवी तपासली आणि त्या दोघांनाही मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी हा दुर्मिळ आजार जडल्याचं कळलं. हा आजार लघवीमधून प्रोटीनच्या होणाऱ्या अतिविसर्गामुळे होतो. त्यांच्या लघवीतून दररोज 10 ग्राम प्रोटीन पडायचं. आजाराच्या निदानानंतर दोघं भाऊ घाबरून गेले. त्यांनी MGM हॉस्पिटलमध्ये किडनी विकार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यायला सुरुवात केली. उपचार सुरूच होते, पण परिणाम शून्य. कारण ट्रीटमेंट सुरू असतानाही हे दोघं भाऊ दिवसातून 2 वेळा क्रीम लावतच होते. डॉक्टरांनाही हा घोळ कळत नव्हता. बरं, जेव्हा हे दोघं उपचारासाठी दवाखान्यात जायचे तेव्हा तीच क्रीम लावून गोरे झालेले पेशंट त्याच आजाराचा उपचार करण्यासाठी दवाखान्यात यायचे. पण ही गोष्ट कुणाच्याच लक्षात आली नाही. 7-8 महिने जाऊनही शेख बंधूंना फरक पडतच नव्हता. शेवटी आता आपण लय दिवस जगत नाही, आपला खेळ संपला असं समजून दोघं भाऊ नातेवाईकांच्या भेटीगाठी घेऊ लागले. पण अशातच एक दिवस सलमानच्या मित्राने त्याला अकोल्याची एक बातमी पाठवली. त्यात एकाच घरातील 3 महिलांना एका विशिष्ट कंपनीची ब्युटी क्रीम वापरल्याने किडनीचा त्रास झाला होता. सलमानच्या लक्षात आलं, आपणही एक क्रीम वापरतोय. त्याने परत टेस्ट केल्या. त्या दोघांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात मर्क्युरी असल्याचं दिसलं. ही क्रीम वापरल्यानेच त्यांच्या शरीरात सगळीकडे पारा जमा झाला होता आणि त्यामुळेच त्यांच्या किडन्या खराब झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. एका क्रीममुळे आपल्या किडन्या गेल्या या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. सलमान मोहसिनने गोरे क्रीम वापरणं बंद केलं. आपल्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये म्हणून दोघंही प्रयत्न करायला लागले. क्रीम विकणाऱ्या दुकानदाराला भेटून ती न विकण्याचा सल्लाही त्यांनी दिला, पण दुकानदाराने काही ऐकलं नाही. त्याच्या विरोधात कंप्लेंट करायला जावं तर ह्यांच्याकडे क्रीम घेतल्याची बिलही नव्हती.
सोशल मीडियावर व्हिडिओज टाकून पाहिले, पण प्रतिसाद मिळाला नाही. पण काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी चौक पोलिसात काही दुकानदार भारतात विक्रीसाठी बंदी असलेल्या पाकिस्तानी बनावटीच्या ब्युटी क्रीम्स, साबण आणि सिरम बेकायदेशीरपणे कोणतीही बिलं न देता विकत असल्याची तक्रार केली. या तक्रारीवरून सिटी चौक पोलिसांनी रविवारी म्हणजेच 29 मार्चला चौकातल्याच हायलाइट कलेक्शन, ओम ट्रेडर्स आणि फलक एम्पोरियम्स या दुकानांवर छापे टाकले. या छाप्यात पोलिसांना पाकिस्तानी बनावटीच्या मल्लिका, झलक, गोरे, गोल्डन पल, चांदनी, अजुबा, फेस फ्रेश, नूर हर्बल, न्यू फेस ब्युटी या नावाच्या ब्युटी क्रीम्स, पार्ले गोल्ड आणि गोरे नावाची साबणं आणि मल्लिका या नावाचं विटामिन सी सिरमचा तब्बल 59,980 रुपये किमतीचा साठा मिळाला. पोलिसांनी या दुकानांचे मालक मुहम्मद अब्रार, अंकुर अगरवाल आणि जुमान खान यांना अटक करून त्यांच्यावर कलम 101/2026, फॉरेन ट्रेड ऍक्ट कलम 3, BNSच्या कलम 318 आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट नुसार गुन्हे दाखल केले. याआधीही बऱ्याच वेळा भारतात पाकिस्तानी बनावटीच्या अनेक वस्तू सापडल्यात. आता या क्रीम्स भारतात कुठून येतात, त्या कोण आणतं याबद्दल पोलिसांनी तपास सुरू केलाय. संभाजीनगरमध्ये मेड इन पाकिस्तान क्रीम्स विकल्या जात असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या. सलमान शेख, मोहसिन शेख समोर आले आणि या गोरे ब्युटी क्रीममुळे त्यांना झालेलं शारीरिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान माध्यमांसमोर सांगून ती क्रीम न वापरण्याचा सल्ला दिला. एकट्या संभाजीनगरमध्ये आमच्यासारखे 400 ते 500 पेशंट असल्याचा दावा त्यांनी केलाय. अजूनही पुणे, नाशिक, मुंबई या मोठ्या शहरांसहित छोट्या शहरांमध्येही गोरे नावाची क्रीम मोठ्या प्रमाणात विकली जाते. पोलिसांनी या सगळ्या ठिकाणी जाऊन कारवाया कराव्यात आणि या ठिकाणच्या क्रीमची विक्री बंद करावी अशी मागणीही त्यांनी केली. सलमान शेख आणि मोहसिन शेख या दोघांची प्रकृती आता स्थिर आहे, पण त्यांचा मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी हा आजार कधीच बरा होऊ शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. मग अशा वेळेला बोल व्हिडिओ काय म्हणतं, तर कुणी सजेस्ट केलं म्हणून कोणतीच क्रीम किंवा साबण वापरू नका. चेहऱ्याचा फेअरनेस वाढवण्यासाठी कोणताही इलाज करण्याआधी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.